झी 24 तास एक पाऊल पुढे. की कसं वागलं म्हणजे यश येतं आणि कसं वागलं म्हणजे अपयश समजतो आम्ही. हा ज्याच्या त्याच्या समजुतीचा भाग आहे. लागलं तर मी कुणाकडे जाऊन शिकवणी घ्यायला तयार आहे. परंतु माझं हे प्रामाणिक मत आहे की एक विरोधी पक्ष म्हणून आणि विरोधी पक्ष नेता म्हणून जेवढं सरकारला आम्ही धारेवर धरतो, जेवढं त्यांचं वस्त्रहरण करता येईल तेवढं करतो, ते प्रामाणिकपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यापेक्षा पलीकडे आमच्याकडे तर आणखी कुणाला काही आम्हाला जनतेच्या हाती काय लागलं तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन धडे घ्यायला मी तयार आहे. एकनाथराव, मला सांगा, जनतेच्या हाती काय लागलं असं वाटतं तुम्हाला? जनतेच्या ते मुळामध्ये जर सरकारच मी सांगितलं याप्रमाणे की आम्ही काहीही केलं तरी जनता आम्हाला निवडून देते. 3-3 वेळा मला सभागृहात ज्यावेळेस मंत्री सांगतात त्यावेळेस जनतेला काही मिळेल असं वाटत नाही. हे राज्य दिवाळखोरीमध्ये आहे. हे फार काही जनतेला देऊ शकत नाही. हे वारंवार मी सभागृहात मांडत आलेलो आहे. यांनी जरी आश्वासन दिलं तरी पैसा लागतो पूर्ण करायला, तो यांच्याकडे नाही आहे. 2,40,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि या कर्जाचा काय विनियोग केला, कुठे विकास कामं केले हे मी या सभागृहात विचारलं की याची एक श्वेतपत्रिका काढा, जनतेसमोर जाऊ द्या. सरकारने सांगितलं आम्ही काढणार नाही, आम्ही लोकांना देणार नाही, आम्ही निवडणुकीत बघू, आम्हाला निवडून येतो. काय उत्तर देणार आहे? माझ्या मनात ते इतका संताप आहे या संदर्भामध्ये. परंतु शेवटी एकनाथराव, तुमचा संताप किती योग्य आहे वापर करून तो मांडायचा असतो. एकनाथराव, तुमचा संताप किती योग्य आहे असं पाहूया. कारण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जनतेला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न काय होता आणि जनतेचा कौल काय आहे तो पाहूया. जनतेला आपण विचारलं होतं, पावसाळी अधिवेशनातनं जनतेच्या प्रश्नांना न्याय खरोखरच मिळाला आहे असं वाटतंय का? 95% लोकांची निराशा झालेली आहे. त्यांना असं वाटतंय जनतेचे प्रश्न यातून सुटलेले नाहीत. एक प्रकारे सत्तारूढ पक्षाच्या विरोधातलंच असं एक मत आपण व्यक्त केलेलं आहे जनतेने, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु ज्याला आपण म्हणतो लाइटर नोट, आत्ता माझ्या डोक्यात एक चांगला विचार आलाय की या संमेलनाचं फलित काय, तर कोणाचंही निलंबन झालं नाही अथवा या पवित्र वास्तूत आरती किंवा अशा प्रकारचे कुठलेही प्रकार झाले नाहीत. हेही एक प्रकारे या संमेलनाचं या अधिवेशनाचं यश म्हणता येईल. भास्करराव जाधव, आपण एका रुग्णाला बघण्याकरता रुग्णालयात होतात, तरी सुद्धा पावसात उभे राहून आपण आज जनतेसमोर आलात. या सगळ्या प्रश्नांच्या भडीमाराला उत्तरं दिलीत. नाथाभाऊ, नेहमीप्रमाणेच आपलं आजचंही वक्तव्य आक्रमक होतं, परंतु अशीच आक्रमकता जर आपल्या इतर सदस्यांनी दाखवली असती तर माझ्यासोबत असंख्य प्रेक्षकांना आनंद आला असता. आपण सर्वजण सहभागी झालात. नितीन सरदेसाई सहभागी झाले, अभय देशपांडे सहभागी झाले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. परंतु निव्वळ औपचारिकता उरलेली आहे की काय, असाही एक प्रश्न पडतो. याच प्रश्नावर मला घ्यायचा आहे तुमचा निरोप. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.